नमस्कार. सध्या आपण आहोत वीर बाजी पासरकर चौक, जो आहे नरवीर तानाजी मालुसरे मार्ग म्हणजेच आपला सिंहगड रस्ता. या ठिकाणी समोर आपण बघू शकतो एका निवडणूक उमेदवाराचं निवडणूक कार्यालय आहे. यापासून जवळच एक हा बसस्टॉप आहे जो स्वारगेटकडे जाणाऱ्या बसेससाठी आहे. वडगाव पुलाचा हा बसस्टॉप. त्याच्याबरोबर मागे असणारे हे स्वच्छतागृह. या स्वच्छतागृहाची स्वच्छता आणि त्या परिसरात असणारी स्वच्छता याच्याबाबतचा हा व्हिडिओ आहे. आज दिनांक 18 नोव्हेंबर 2024. या ठिकाणी या स्वच्छतागृहाच्या मागे हा नाला आहे, जो नाला वाहून पुढे मुठा नदीमध्ये जातो. या पुलावर आपण बघू शकतो स्वच्छतेची परिस्थिती. गवत वाढलेलं आहे, ते उचलायला कोणीही आलेलं नाही. हे साफ करण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाची असते. या स्वच्छतागृहाच्या बाहेरच अशा प्रकारे अस्वच्छता पसरलेली आहे. कोणीतरी इथं प्रचार साहित्य बऱ्याच प्रमाणात जाळलेलं आहे. कोणत्या पक्षाचं हे माहीत नाही. हे अशा प्रकारे इथं केबल्स देखील पडलेले आहेत. या ठिकाणी एक घोषवाक्य लिहिलंय, स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर, स्वच्छता असे जिथे, आरोग्य वसे तिथे. आणि त्या ठिकाणी असणारी स्वच्छता पुणे महानगरपालिका कशा प्रकारे करते आहे हे आपण बघतोय. 2019-20च्या स्थानिक नगरसेविका यांच्या माध्यमातून हे काम करण्यात आलेलं आहे, असं इथं बोर्ड लिहिलेलं आहे. इथं झुडपं वाढलेली आहेत. आतमधल्या अस्वच्छतेमुळे लोकांनी बाहेरच आपलं कार्यभाग उरकलेला आहे. त्यामुळे आतमध्ये जाणं देखील मुश्किल आहे. या ठिकाणी महिलांचं स्वच्छतागृह कोणतं व पुरुषांचं कोणतं हे कळण्यासाठी कोणती दिशा दिलेली नाही आहे. बघू शकता आपण इथे कशा प्रकारे अस्वच्छता आहे. कदाचित हे महिला स्वच्छतागृह असावं. प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असणारं हे स्वच्छतागृह, त्याला स्वच्छतागृह म्हणावं का हा देखील प्रश्न पडतो. पुरुष व महिला स्वच्छतागृह वेगवेगळं असावं असं अपेक्षित असताना या ठिकाणी पुरुषांचं व महिलांचं स्वच्छतागृह कोणतं हे ओळखण्यासाठी काहीच पाटी इथे दिलेली नाहीये. आता हे आपण एक दुसऱ्या बाजूने बघत आहोत. यामध्ये देखील प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साठलेलं आहे. मुतारीमध्ये पूर्ण घाण झालेली आहे. शेवटची स्वच्छता या ठिकाणची कधी झाली असेल माहीत नाही. पुणे महानगरपालिकेने जे काही स्वच्छता करण्यासाठी ठेकेदार नेमलेले आहेत यांना दैनंदिन स्वच्छता करणे असं काम दिलेलं आहे. जी दैनंदिन स्वच्छता दिवसातनं 2 वेळा होणं अपेक्षित आहे स्वच्छतागृहांची. ती स्वच्छता जर त्यांच्याकडून केली नाही तर त्यासाठी त्यांच्या कामामध्ये काही प्रमाणामध्ये दंड आकारला जातो किंवा काही जी कायदेशीर तरतूद असेल ती केली जाते. पण ती योग्य प्रकारे स्वच्छता निरीक्षक असो, घनकचरा व्यवस्थापन विभाग असो यांच्याकडून पाळली जात नाही हे या ठिकाणी दिसून येते. अशा प्रकारे हे स्वच्छतागृह अस्वच्छतेचं नंदनवन झालेलं आहे. आपण हे स्वच्छतागृह स्वच्छ करून घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडे पाठपुरावा देखील करणार आहोत. वारंवार ते घाणेरडी दृश्य दाखवण्यापेक्षा ही घोषवाक्य आपण फक्त भिंतीवर लिहून ठेवलेली कागदोपत्री लिहिलेली घोषवाक्य आपण बघूया. धन्यवाद. आज दिनांक 18 नोव्हेंबर 2024 आणि आपण सध्या आहोत नरवीर तानाजी मालुसरे मार्ग म्हणजेच सिंहगड रस्त्यावरच्या या स्वच्छतागृहाच्या इथे वडगाव पुलाखाली. धन्यवाद.